पण ज्या पारंपरिक व्याख्या आहेत, सुरुवातीच्या व्याख्या आहेत, त्याच्यामधून प्रेमाचा दबदबा दिसून येतो की गझल म्हणजे स्त्रीशी संवाद आहे किंवा ते हरिणाची एक अॅनॉलॉजी दिली जाते, अर्थ उद्गार ती फारच विनोदी आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही सुरुवातीची व्याख्या आहे. म्हणजे जेव्हा कदाचित टर्किश किंवा पर्शियन कवींना शोध लागला की अशी गझल लिहिता येईल, ती त्या काळातला तो कवितेचा ट्रेंड होता. तुकारामांनी जेव्हा कविता लिहिली तेव्हा आध्यात्मिक कवितेचा ट्रेंड होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. काळात जे कालसंगत प्रवाह असतात ते कवितेमध्ये येतात. तुकारामाच्या काळात जर थोडेसे रॅशनल, म्हणजे तुकाराम तसं रॅशनल तो विषय वेगळा तो काढूयात. तर पुन्हा गझलेच्या व्याख्याकडे येताना हे जे सुरुवातीचं मर्यादित स्वरूप होतं ते लवकरच मागे पडलं फारसीमध्ये आणि उर्दूमध्ये. आणि म्हणजे अनेक विषय येते जीवनामध्ये, हजारो गोष्टी आहेत. प्रेम आहे, दुःख आहे, ईर्ष्या आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, जीवनाबद्दलचे मूलभूत प्रश्न आहेत. मला वाटतं गझलेचा खूप मोठा भाग हा एक प्रकारच्या चिंतनाने व्यापलेला आहे. आपण ज्या मोठ्या कवींची उदाहरणं घेतो किंवा वारंवार जे शेर सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला हे तत्वचिंतन खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. मानवी स्वभावाचे बारकावे खूप दिसून येतात. मला वाटतं लोकांना गझल एवढी का आवडते, उर्दू गझल का आवडते, कारण स्वभावाचे बारकावे टिपलेले असतात. हे शेर ऐकलं की अरे मला असं वाटलं होतं, किंवा हा माझ्या स्वभावाशी कुठेतरी सुसंगत विचार मांडलेला आहे. या सगळ्या गोष्टी गझलेमध्ये येत गेल्या आणि गझल व्यापक होत गेली. तर त्यामुळे गझलेचं स्वरूप समजून घेताना ती निव्वळ एक सौंदर्यवादी, हिला रोमॅन्टिक म्हणू आपण, निर्भरशील असं शब्द करंदीकरांनी वापरला, की ती काही निव्वळ सौंदर्यवादी कविता नाही, हे आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. ज्या काही शैली सांगितल्या जातात कवितेच्या, एक कलात्मक शैली आहे, तिला अभिजात असा शब्द वापरतात लोक, पण आता त्या शब्दाला राजकीय अर्थ प्राप्त झाले त्यामुळे तो काढतो. कलात्मक हा शब्द जास्त चांगला, की फॉर द सेक ऑफ आर्ट, ही कलात्मक शैली आहे, वास्तववाद आहे, सामाजिक शैली आहे. गझलेच्या ठिकाणी या तिन्ही शैलींचा तुम्हाला संयोग झालेला दिसून येईल. या अर्थात मी चांगल्या गझलेबद्दल बोलतोय. जसं वास्तववादातला अनुभवाचा एक खरेपणा असतो, तीव्रता असते, दाहकता असते, ती दिसून येईल. कलात्मक कवितेमध्ये एक प्रकारची समघातता असते, एक उर्दूत ज्याला तवाजुन म्हणतात, अनासिर का तवाजुन, संतुलन, ते दिसून येतं. आणि सौंदर्यवादी कवितेतली घाटनिष्ठ बांधणी असं म्हणतात, हे सगळं घटक गझलेमध्ये दिसून येत नाही. म्हटलं तरी गझलेला एक क्राफ्ट आहेच. अर्थात ते क्राफ्ट वृत्ताधिकांच्या पलीकडे जाऊन शेर मांडण्याची पद्धत, व शब्दांचा वापर, त्या शब्दांचे होणारे आघात, त्यातून निर्माण होणारे नाद, या सगळ्या गोष्टींमुळे गझलेचा एक घाट तयार होतो, तोही आहे. तर गझलेमध्ये हे सगळं, त्यामुळे एक व्याख्या करून तिला धरून बसणं योग्य नाही. साधारणपणे जी व्याख्या केली जाते की एक वृत्त पाळणारी, एक यमक, अंत्ययमक, यमक किंवा अंत्ययमक असणारी जी कविता आहे त्याला आपण गझल म्हणू शकतो. ही कविता नसून, ही गझल नसून कविता आहे वगैरे गोष्टी म्हणण्याचे दिवस आता गेलेले आहेत, हे सर्वांनी कृपया लक्षात घ्या. तर आता गझलेकडून आपण शेराकडे वळू. की आता शैलीचा मी उल्लेख केला, तर गझलेची शैली जी आहे ती काय आहे? शैली प्रत्येक कवीची वेगवेगळी असते. इन्फिरादी किरदार असं म्हणतात ते कवीचं व्यक्तिमत्व. तर गझलेची शैली म्हणजे शेर सांगण्याची पद्धत. किस ढब से शेर कहा गया, शेर कसा उभा केला, शेरामधून विषय कसा सांगितलेला आहे. मग तर या तर ही शैली गझलेचा शेर बनवताना दिसून येते. आणि या शेरामध्ये दोन ओळींच्या अवकाशामध्ये अर्थाचे किंवा विचाराचे किंवा भावनेचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी शेर लिहिलं. बांधकाम हा शब्द मी वेगळ्या अर्थाने वापरतो, तर कृपया क्राफ्ट असं समजू नये. तर हे करणं म्हणजे शेर लिहिणं, शेर सांगणं असं जे उर्दूत म्हटलं जातं त्याचा अतिशय चुकीचा अर्थ मागे घेतला गेला एका चर्चेत बघितलं मी. शेर सांगणं म्हणजे ते गझलेचं जे संवादी स्वरूप आहे त्याच्याकडे तो केलेला इशारा आहे, की अशी रोजमर्राच्या भाषेमध्ये लिहिलेली कविता नाही. तर शेर संवादी असणे हा या अर्थाने घेतलं पाहिजे. विचाराचे सर्व
पैलू उलगडून दाखवणे हे गझलेच्या शेराचं उद्दिष्ट असतं. शेर कशासाठी लिहायचं की मला एक गोष्ट मांडायची, प्रकर्षाने जाणवली, ती गोष्ट त्या 2 ओळींमधून संपूर्णतः उभी राहिली पाहिजे. ज्याला फिराकने असं म्हटलं होतं की गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र विचार संकुल म्हणून उभा राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट ही, आता या मुद्दा मतभेद होऊ शकतं, की गझलेचा जो स्वर आहे तो संयतच आहे, चांगल्या गझलेचा. म्हणजे एकंदरीत तुम्ही मोठ्या कवितेच्या व्याख्या बघितल्या किंवा वेगवेगळ्या भाषांमधून लिहिली गेलेली जी उत्कृष्ट गझल आहे किंवा ज्याला आपण महान गझल म्हणतो, तिचाही आपल्याला पुन्हा तो स्टॅटिस्टिकल बल्ब बघावा लागेल, जिला आपण चांगली म्हणून बघतो. म्हणजे आता मीरच्या शेराचा उल्लेख केला तर जुन्या कवींमध्ये काय की संपादन करण्याची पद्धत नव्हती, गालिबीती सुरू केली, जे लिहिलं ते सगळं वहीमध्ये लिहून टाकायचं. त्यामुळे मीरकडे देखील अतिशय वाईट शेर खूप सापडतात, शेकडोच्या संख्येने, शेकडो कमी असतील, उदाहरणं देता येतील पण ते योग्य नाही ठरणार. तर जी चांगली गझल म्हणून जी काही समजली जाते तिचा स्वर हा संतुलित आहे, संयत आहे, तिच्यामध्ये आक्रमकता नाही. हा मुद्दा सांगण्याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या काळातली मराठी गझल ही निश्चितपणे आक्रमक होती आणि बऱ्यापैकी अजूनही आक्रमक आहे. तर मला असं वाटतं की मध्ये शोरंगेजीचा मुद्दा आला की जहाँ से देखिए एक शेर शोरंगेज निकले हैं, कयामत का असा हंगामा आहे हरजा मेरे दिवा में. याचं मूळ शेर आहे की माझे जे शेर आहेत ते खूप गोंधळ तयार करतात असं मी म्हणतो. पण हा गोंधळ जो आहे तो त्याच्या ज्या मूलभूत जाणीव आहेत त्यांचा गोंधळ आहे, तो शब्दांचा गोंधळ नाही आणि तो त्या गझलेच्या स्वरामधला गोंधळ तर नक्कीच नाही. जो टोन आहे गझलेचा, म्हणजे कवीचा जो एक स्वर असतो, तुम्ही कुठल्या स्वरामध्ये बोलता, मला वाटतं तो गोंधळ अपेक्षित नाही आहे शोरंगेजीमध्ये. त्यामुळं गझलेचा जो स्वर आहे तो मला वाटतं मध्यम हवा. म्हणजे गझलेची जी लय आहे ती मी नेहमी म्हणतो की पाण्याकडून वाहत जाणाऱ्या प्रवाहाची जी लय आहे त्या लयीमध्ये चांगल्या गझलेचे शेर आपल्या विचारांना एका एकसंध लयीमध्ये पुढे घेऊन जात असतो. तर एकीकडे हा गोंधळ आपण म्हणतो, विचारांचा जाणीवांचा गोंधळ आहे, दुसरीकडे गझलेची लय, त्याचा समतोल साधता आला पाहिजे. सरावाने तो होतो. मला वाटतं कुठली कविता काय किंवा कुठली साहित्यविधा हा फार मोठ्या प्रमाणावर एक सरावाचा भाग असतो. आता आपण सध्याच्या गझलेतल्या विषयांकडे वळू की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, शहरी जीवनातल्या समस्या, हे सर्व विषय समकालीन गझलेमध्ये येतात. मला आता देवेंद्र गाडेकरांना बघितलं मी, मला वाटतं त्यांनी खूप चांगले विषय गझलेत आणला की शहरी पालक आणि त्यांचा नोकरी करणारे आईवडील आणि त्यांचं आपल्या मुलांकडे होणारं दुर्लक्ष, हे असे विषय गझलेमध्ये येत आहेत. हे अजून आले पाहिजे. पण हे विषय येताना महानगरी किंवा नवोदोत्तरी कवितेने जो भाषेचा घोळ घालून ठेवलेला आहे तो आपण घालू नये असं मला वाटतं. शेवटी साहित्याला एक भाषा असतेच. कितीही तुम्ही या गोष्टीचा विरोध केला तरी जे काही आपण पुन्हा तो शब्द वापरावा लागतो, अभिजात साहित्य बघितलं तर त्याची भाषा आहेच आणि मला वाटतं त्या भाषेचा पोत आपण सांभाळला पाहिजे. कारण आपण शेवटी कविता लिहितो. एखाद्या गोष्टीचं सामाजिक गोष्टीचं निव्वळ चित्रण करणं किंवा बखाण करणं हे त्या कवितेचं उद्दिष्ट नाही आहे, ती बातमी होईल. सामाजिक कविता ही आपल्या आशयाच्या अंगाने सुंदर असते असं शरदचंद्र मुक्तिबोधांनी म्हटलं की तिची रचना ही ती ओबडधोबडच असणार, कारण सामाजिक विषय मुळातच ओबडधोबड असतो. पण असं करतानाही तो मला तर कवितेच्या किंवा गझलेच्या विषयामध्येच तो विषय आला पाहिजे. दुसराही एक मुद्दा आहे, फक्त हा मुद्दा सामाजिक गोष्टींनाही लागू नये की जिथे माझ्यासारखे कवी भरकटतात की कवी हा निव्वळ बुद्धिनिष्ठ तत्वज्ञही नसतो. म्हणजे कविता म्हणजे काही तत्वचिंतन नाही, चिंतनाचा खूप मोठा भाग कवितेच आहे, पण पुन्हा तेच की तो कवितेच्या भाषेमध्ये आला पाहिजे. तर मागे सांगितलेले विषय की नवीन जीवनामधले पेच आहेत, असुरक्षितता आहे की झपाट्याने होत चाललेले बदल, या बदलांमुळे कुटुंबांची होणारी वाताहत, दुष्काळासारखे विषय, आणखीन काही तीव्र सामाजिक विषय आहेत, असहिष्णुतेसारखा विषय आहे. या सगळ्या विषयांचा वेध घेणं म्हणजे समकालीन जाणीव. या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर जो परिणाम होतो, या गोष्टींच्या परिणामी जे एक मन तयार होतं ते म्हणजे आधुनिक मन, त्याला जदीद जहन म्हटलं, मॉडर्न माइंड. या मॉडर्न माइंडचा समकालीन मनाचा वेध घेणं हे आपल्या
मला वाटतं नव्या गझलेचं उद्दिष्ट असलं पाहिजे असं म्हणजे बहुवंशी असलं पाहिजे. जेव्हा आपण या सगळ्या व्याख्या करतो, संकल्पना सांगतो, तेव्हा एक गोष्ट अशी येते की काही काही शेर असे असतात किंवा काही काही कविता अशा असतात की तिथे विशुद्ध अनुभूती असते की माझा एक अनुभव आहे. त्या अनुभवाला कुठल्याही व्याख्या किंवा कुठलेही निकष लावण्याची गरज पडत नाही. तर हे विषय, समकालीन विषय, नवे विषय आपल्याला एका नैसर्गिक अकृत्रिम अशा पद्धतीने गझलेमधून मांडावे लागतील. तसं नवं काहीच नसतं साहित्यामध्ये, आधुनिकही काहीच नसतं, समकालीनही काहीच नसतं. ह्या सगळ्या संकल्पना आहेत आणि यांच्यावर आपण वादंग घालू शकतो. पण सध्या जे लोक लिहित आहेत किंवा सध्या जी गझल लिहिली जाते ती समकालीन या एवढ्याच मर्यादित चौकटीमध्ये आपण त्याचा अर्थ घेऊ की हे सगळे विषय आपल्याला गझलेत आणायचे आहेत. गझलेचा प्रवाह जो आहे तो विस्तृत होतो आहे. नवनवीन प्रतिमा येत आहेत, रूपकं येत आहेत. मला वाटतं अशा ग्रामीण भागातील अनेक प्रश्न, अनेक शब्द, अनेक नव्या प्रतिमा गझलेत आलेल्या आहेत. अतिशय स्वागतार्ह ही हा बदल आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला गझलेमध्ये आणाव्या लागतील. मला वाटतं बरेच मुद्दे कव्हर झाले. गेल्या 15-1 वर्षांमध्ये आपण तसे गझलेमध्ये बरेच बदल घडून आणले. मला वाटतं या बदलांकडे अगदी नव्याने जे लोक लिहू लागले त्यांनी देखील डोळसपणे बघितलं पाहिजे. गटतटांच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे. हे सांगण्याची गरज का आहे? मला वाटतं गझलेतलं जे चित्र आहे ते आपल्या समोर येतं. नव्याने जे लोक लिहू लागलेत त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही या गटतटांच्या बाहेर पडा. गझलेमध्ये जे काही राडे झालेले आहेत ते साध्या भाषेत बोलायचं, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून लेखनावर लक्ष केंद्रित करा. काय होतं की एक जुनी पिढी असते जी गटबाजीमध्ये खूप तज्ज्ञ असते आणि ती पिढी ते सगळं अर्जित ज्ञान नव्या पिढीकडे सोपवते. या दुष्टचक्रातून कुठेतरी गझल बाहेर पडली पाहिजे, तरच तिला लोक साहित्यात गांभीर्याने घेतील. जे चांगले लेखन झालेलं आहे ते लोकांच्या समोर येईल आणि एक मला वाटतं समर्थ अशी विधा मराठी कवितेत उभी राहील. तर बरंच काही बोलून झालं, आणखी बरंच काही बोलता येईल, पण आपल्याला गझलही ऐकायचे, त्यामुळे मी थांबतो इथे. आता आपण गझल वाचनाला सुरुवात करूया. मला वाटतं एक एक कवीला येऊन चालेल. तर आपण सुरू करूया. आपण समोरच बसूया. तर गझल वाचनाची सुरुवात करूया. मी सुरुवातीला बोलवतो इंद्रजित जोगलेंना. ते बीडहून आलेले आहेत, तरुण कवी आहेत, अतिशय चांगल्या शैलीमध्ये शेर लिहितात, अतिशय चांगले विषय त्यांनी गझलेत आणलेले आहेत. कृपया टाळ्यांच्या स्वागत करा. नमस्कार. म्हटलं आणि काय शेर. जन्म का घालवायचा आपण, जन्म का घालवायचा आपण, घ्यायचा शोध हा भला. जन्म का घालवायचा आपण, घ्यायचा शोध हा भला आपण. हे जग कुणी बनविले कशासाठी, हे जग कुणी बनविले कशासाठी, या इथे आज का जमा आपण. हे जग कुणी बनविले कशासाठी, या इथे आज का जमा आपण. आत ढुंकून पाहिले नाही, आत ढुंकून पाहिले नाही, पाहिला फक्त चेहरा आपण. आत ढुंकून पाहिले नाही, पाहिला फक्त चेहरा आपण. काय अस्तित्व आपले आहे, काय अस्तित्व आपले आहे, हट्ट धरतो जगायचा आपण.